नमस्कार मित्रांनो, पवार बाळासाहेब LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, आपण शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला नोकरी मिळते किंवा आपण व्यवसाय करतो आणि पैसे कमवतो, परंतु जोपर्यंत आपण काम करतो तोपर्यंतच पैसे मिळतात। सध्याच्या काळात अशीच परिस्थिती आहे, कारण पूर्वी सरकारी नोकऱ्या होत्या, पेन्शन होती, तो कन्सेप्ट पूर्णपणे चेंज झालेला आहे। आता पेन्शन कोणालाच नाही। आणि दुसरी एक गोष्ट अशी महत्त्वाची आहे की आपली नोकरी आपली टिकेल का नाही सांगता येत नाही, कारण कंपन्याचीच गॅरंटी नाही, कंपनीचं प्रोडक्शन रेग्युलर मार्केटमध्ये विकेल ह्याची गॅरंटी नाही। बदलतं मार्केट आहे आणि सगळं काही चेंज झालेलं आहे। पूर्वीसारखं स्थिर कुठलं राहिलं नाही, प्रत्येक क्षेत्र अस्थिर आहे। परंतु महागाई दुसऱ्या साईडला खर्च वाढत आहे। मित्रांनो, वाढलेली महागाई कधीही कमी होत नाही। जीवनावश्यक गरजा लागणाऱ्या गरजेचे रेट दर वाढत असतात, परंतु उत्पन्नाची कुठलीच गॅरंटी नाही, हमी नाही। मित्रांनो, पूर्वीच्या काळामध्ये इतके झपाट्याने बदल होत नव्हते, पूर्वी स्थिरता होती, परंतु आता तसं राहिलेलं नाही। आपण डॉक्टर, इंजिनियर, वकील होतो, शिक्षण घेतो, आपल्याला नोकरी मिळते आणि ती नोकरी आपल्याला आयुष्यभर करता येत नाही। वयाच्या 60 नंतर कामावर ठेवलं जात नाही, किंवा व्यवसाय असेल तर त्याच्यामध्ये भयंकर स्पर्धा आहे, पूर्वीसारखं नाही। व्यवसाय पण आपण 60च्या नंतर सक्षमपणे काम करू शकत नाही, कारण निसर्गाचा नियम आहे, शरीर थकतं, त्याचे इंद्रियाचे पार्ट कमजोर होतात आणि त्याचा कामावर थेट परिणाम होतो। काम कमी होतं किंवा 60 नंतर काम मिळत नाही आणि खर्च जे वाढलेला आहे तो कधी कमी होत नाही, महागाई कधी कमी होत नाही। मित्रांनो, हा गंभीर प्रश्न आहे, प्रत्येकाच्या जीवनाशी संबंधित प्रश्न आहे आणि तो सोडवला तर सुटेल, आणि तो लवकर सोडवला तर जास्त फायदा होईल, उशिरा सोडवला तर नुकसान होईल। मित्रांनो, ज्या गोष्टी कंपल्सरी आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, त्या प्रत्येकाला जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ते लागणार असतात, आणि त्याच्यासाठी जर तयारी नाही केली तर आपण आपल्याला धोका दिल्यासारखं होतं आणि त्याची शिक्षा आपल्याला भोगावं लागते। आज तुम्ही पहा, आश्रमामध्ये जाऊन कित्येक लोकांना पैसे नाहीत जगण्यासाठी, आयुष्यभर काम केलं त्यांनी, कित्येक लोक हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यायला पैसे नाहीत। मित्रांनो, ही परिस्थिती लगेच निर्माण होत नाही, परंतु हळूहळू ह्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर हा गंभीर प्रश्न बनतो, आणि तो काही लोक पैशासाठी सुसाईड पण करतात, काही लोक ट्रीटमेंटला पैसे नाही म्हणून मरतात आरोग्यासाठी, आजारांना। ॲक्सिडेंट कधी होईल सांगता येत नाही, डिसेबिलिटी, डेथ, डिसीज कधी होईल सांगता येत नाही। ह्याच्यासाठी लाईफ टाईम इन्कम देणारा LIC ऑफ इंडियाचा प्लॅन लवकर घ्या, कारण ह्या प्लॅनमध्ये आयुष्यभर पैसे मिळतात, आयुष्यभर आपल्याला प्रोटेक्शन, इन्कम प्रोटेक्शन मिळतं, आणि असा हा मॅजिकल प्लॅन आहे। मित्रांनो, अशी एक FD आहे, EMIची FD, तुम्ही थोडे थोडे भरता, मोठी रक्कम जमा होते आणि त्याच्यावर आपल्याला 8% किंवा 10% दोन प्लॅन आहेत। आपल्याला आयुष्यभर लॉंग लाईफ आपल्याला इन्कम मिळतं। मित्रांनो, हे जर नाही केलं तर आपलं वय तर वाढत जाणार आहे, ते काय थांबवता येत नाही, नैसर्गिक बदल आहेत, त्यानुसार आपल्याला आर्थिक प्रश्न निर्माण होईल आणि तो कोणीही सोडवणार नाही। आपण मराठीमध्ये म्हण आहे, सगळी सोंग आणता येतात परंतु पैशाचं सोंग आणता येत नाही, म्हणजे पैसे आपल्याला कोणी देत नाही, हे वस्तुस्थिती आहे, सत्य परिस्थिती आहे, आणि त्याचं जर प्लॅनिंग नाही केलं तर पैसे कमवून आपल्याला वाईट दिवस येतील मित्रांनो। आणि त्यावेळेस आपल्याला जर प्रश्न दुसऱ्याला सांगितला तर प्रत्येकजण आपल्याला आपली चूक काढेल, कारण चूकच आहे ना ही, पैसे न ठेवणे म्हणजे चूक आहे, आणि त्याची सजा ही पर्सनल लेवलला, वैयक्तिक आपल्याला भोगावी लागेल, आणि पुन्हा कळून उपयोग होत नाही, म्हणून त्यासाठी हा व्हिडिओ आहे। मित्रांनो, LIC ऑफ इंडियाची लाईफ टाईम इन्कम देणारी पॉलिसी, 8% आणि 10% इंटरेस्ट रेट कुठं आहे मला सांगा? कुठल्याही बँकेत तुम्हाला स्थिर व्याज मिळत नाही, आणि ही सरकारी संस्था असल्यामुळे इथं धोका, भीती नाही मित्रांनो, आणि मिळणारे पैसे टॅक्स फ्री आहेत। आपण जर चांगलं नाही केलं तर वाईट नक्की घडत असतं। मी नेहमी सांगत असतो, एखाद्या विद्यार्थ्याने अभ्यास नाही केला तर नापास होतो, रुग्णांना ट्रीटमेंट नाही घेतली तर आजार वाढतो, शारीरिक वेदना होतील आणि आर्थिक हानी होईल, डॉक्टरला पैसे द्यावे लागतील। मित्रांनो, असंच आहे, जर घराला कुलूप नाही लावलं तर घरात चोरी होईल, गाडीला जर आपण ब्रेक न लावता गाडी चालवली तर ॲक्सिडेंट होतील, म्हणजे चांगलं नाही केलं तर वाईट ऑटोमॅटिक घडतं, त्यासाठी काही करायची गरज नाही आणि पुन्हा कळून उपयोग होत नाही। मित्रांनो, आज आता ताबडतोब फोन करा आणि लाईफ टाईम पैसे मिळणारा प्लॅन घ्या। ओके, थँक्यू।